श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. भावाचा उपवास कसा करावा व सोडावा. यंदाची नागपंचमी 29 जुलै 2025 रोजी मंगळवारी आलेली आहे. तर भावाचा उपवास जो असतो, ज्याला नागचतुर्थीचा उपवास असं देखील म्हटलं जातं, तर तो नागपंचमीच्या एक दिवस अगोदर म्हणजेच आदल्या दिवशी धरला जातो. तर सोमवारी 28 जुलै 2025 रोजी भावाचा उपवास आहे. तर हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी दुपारी नागपंचमीची पूजा करून, वारुळाची पूजा करून त्यानंतरच हा उपवास सोडला जातो. सोमवारी दिवसभर हा उपवास करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही वरई, ज्याला भगर असं म्हटलं जातं, तर वरईचे तांदूळ या उपवासामध्ये खाल्ले जात नाहीत. तर त्याऐवजी तुम्ही साबुदाण्याची खिचडी, फळे, दूध हे खाऊ शकता. श्रावण सोमवार आणि भावाचा उपवास एकत्र आल्यामुळे तुम्ही या दिवशी फराळ हा एकच टाइम करायचा आहे. सेंदव मिठाचा उपवासामध्ये वापर करावा. समुद्री मीठ वापरू नये. दुसऱ्या दिवशी वारुळाची पूजा करून हा उपवास सोडला जातो. संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे. धन्यवाद.